सी मधील स्ट्रिंग लायब्ररी फंक्शन्स वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. या ट्युटोरियल मध्ये आपण शिकू स्ट्रिंग लायब्ररी फंक्शन्स. आपण यास काही उदाहरणाद्वारे करू. हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबुंटू ऑपरेटिंग सिस्टम वर्जन 1110, जीसीसी कंपाइलर वर्जन 461 वापरत आहे. स्ट्रिंग लायब्ररी फंक्शन्सच्या परिचयासह प्रारंभ करूया. हे फंक्शन्सचे समूह आहेत जे स्ट्रिंगवर कार्यान्वयन करतात. विविध कार्ये जसे की कॉपीइंग, कॉन्कॅटिनेशन, सर्चिंग इत्यादी समर्थन करतात. चला काही स्ट्रिंग लायब्ररी फंक्शन्स पाहू. येथे आपल्याकडे strncpy फंक्शन आहे. यासाठी सिंटॅक्स आहे strncpy char str1 char str2 आणि int n. हे स्ट्रिंग str2 च्या पहिल्या n कॅरेक्टरला स्ट्रिंग str1 मध्ये कॉपी करते. उदाहरणार्थ char strncpy char hello char world, 2. आउटपुट WOLLO असेल. येथे आपल्याला WO स्ट्रिंग 2 कडून आणि उर्वरित कॅरेक्टर्स स्ट्रिंग 1 कडून मिळाले आहेत. आता आपण strncmp फंक्शन पाहू. यासाठी सिंटॅक्स आहे strncmp char str1 char str2 आणि int n. हे स्ट्रिंग str2 च्या पहिल्या n कॅरेक्टरची तुलना स्ट्रिंग str1 सह करेल. उदाहरणार्थ int strncmp char ice char ice cream आणि 2. आउटपुट 0 असेल. आता स्ट्रिंग लायब्ररी फंक्शन्सचा वापर कसा करायचा ते पाहू. मी तुम्हाला सामान्यपणे वापरले जाणारे काही स्ट्रिंग फंक्शन्स दाखविणार आहे. मी आधीच एडिटरवर प्रोग्राम टाईप केला आहे. तो मी उघडेल. येथे आपल्याकडे स्ट्रिंग लेंथ फंक्शन आहे. लक्ष द्या, आपल्या फाईलचे नाव strlen.c आहे. यामध्ये आपल्याला स्ट्रिंगची लांबी मिळेल. हेडर फाइल्स म्हणून stdio.h आणि string.h आहे. हे मेन फंक्शन आहे. येथे आपल्याकडे कॅरेक्टर व्हेरिएबल arr आहे. हे एक व्हॅल्यू अश्विनी संग्रहित करतो. नंतर इंटिजर व्हेरिएबल len1 आहे. येथे strlen फंक्शनचा वापर करून स्ट्रिंगची लांबी शोधू. परिणाम len1 मध्ये संग्रहित होईल. नंतर स्ट्रिंग आणि स्ट्रिंगची लांबी प्रिंट करू. हे रिटर्न स्टेटमेंट आहे. आता प्रोग्राम कार्यान्वित करू. कीबोर्डवरील Ctrl Alt आणि T कीज एकत्रित दाबून टर्मिनल विंडो उघडा. संकलित करण्यासाठी टाईप करा gcc स्पेस strlen.c स्पेस -o स्पेस str1 आणि एंटर दाबा. टाईप करा ./str1 एंटर दाबा. आउटपुट असे दर्शविले जाईल. स्ट्रिंग इक्वॉल्स अश्विनी, लेंथ इक्वॉल्स 7. तुम्ही येथे मोजू शकता 1 2 3 4 5 6 आणि 7. आता दुसरे स्ट्रिंग फंक्शन पाहू. येथे आपल्याकडे स्ट्रिंग कॉपी फंक्शन आहे. लक्ष द्या, आपल्या फाईलचे नाव strcpy.c. यामध्ये आपण सोर्स स्ट्रिंगला टार्गेट स्ट्रिंग मध्ये कॉपी करू. येथे सोर्स स्ट्रिंग मध्ये आयस आहे. ते टार्गेट स्ट्रिंग मध्ये कॉपी होईल. हे strcpy फंक्शन आहे. येथे आपण सोर्स स्ट्रिंग आणि टार्गेट स्ट्रिंग प्रिंट करू. कार्यान्वित करून पाहू. टर्मिनलवर परत या. संकलित करण्यासाठी टाईप करा gcc स्पेस strcpy.c स्पेस -o स्पेस str2 एंटर दाबा. टाईप करा ./str2 एंटर दाबा. आउटपुट असे दर्शविले जाईल. सोर्स स्ट्रिंग इक्वॉल्स टू आयस, टार्गेट स्ट्रिंग इक्वॉल्स टू आयस. आता दुसरे स्ट्रिंग फंक्शन पाहू. आता आपण स्ट्रिंग कंपेअर फंक्शन पाहू. लक्ष द्या, आपल्या फाईलचे नाव strcmp.c आहे. यामध्ये आपण दोन स्ट्रिंग्सची तुलना करू. येथे आपल्याकडे कॅरेक्टर व्हेरिएबल म्हणून str1 आणि str2 आहे. str1 आईस आणि str2 क्रीम अशी व्हॅल्यू संग्रहित करते. येथे इंटिजर व्हेरिएबल म्हणून
आय आणि जे आहे. यामध्ये आपण strcmp फंक्शनचा वापर करून स्ट्रिंगची तुलना करणार आहोत. येथे आपण str1 म्हणजेच आयस ची तुलना हेल्लो सह करू. परिणाम आय मध्ये संग्रहित होईल. येथे आपण स्ट्रिंग 2 म्हणजेच क्रीम ची तुलना क्रीम सह करू. परिणाम जे मध्ये संग्रहित होईल. नंतर आपण दोन्ही परिणाम प्रिंट करू. हे रिटर्न स्टेटमेंट आहे. प्रोग्राम कार्यान्वित करू. टर्मिनलवर परत या. संकलित करण्यासाठी टाईप करा जीसीसी स्पेस strcmp.c स्पेस -o स्पेस str3. एंटर दाबा. टाईप करा .str3 1,0 असे आउटपुट दर्शविले जाईल. प्रोग्रामवर परत या. येथे 1 आणि येथे 0 असे मिळते. परत आपल्या स्लाइडवर जाऊ. संक्षिप्त रूपात या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो स्ट्रिंग लायब्ररी फंक्शन्स strlen, strcpy, strcmp, strncpy आणि strncmp. असाइनमेंट: स्ट्रिंग बेस्ट आणि स्ट्रिंग बस जुळविण्यासाठी सी प्रोग्राम लिहा. सूचना: strcat char str1, char str2. स्ट्रिंग लायब्ररी मधील इतर फंक्शन्सचे देखील अन्वेषण करा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.